नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण हरभरा या पिकामध्ये जे मर आणि जे जळ आपण पाहतो किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, खरं तर शेतकरी मित्रांनो हे याच्यामध्ये बऱ्याचशा बारीक बारीक कीटकांचा प्रादुर्भाव असतो. तर आता आपण जे पाहायला जर गेलं समजा शेतामध्ये, जर अशा पद्धतीने ह्याला कीटक हे अर्ध्यातून कुरतडून टाकत आहेत आणि याला खाऊन टाकल्याच्या नंतर हा जो भाग आहे हा शेंडा कट होतो. असे बऱ्याच ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शेतामध्ये आपल्या शेंडे कट करून टाकले असतात आणि कालांतराने ह्या झाडाचं नुकसान होत असते. अशा अवस्थेमध्ये आपल्याला कीटकांचं ह्याच्यामध्ये नियोजन करणं महत्त्वाचं असतं आणि चांगल्या पद्धतीने योग्य असे कीटकनाशके वापरणं महत्त्वाचं आहे. आणि हा जो प्रादुर्भाव असतो जळमरीचा, हा जास्त बुरशीजन्य रोगाचा नसून सगळ्यात जास्त आपल्याला कीटकांचा प्रादुर्भाव असतो. तर हे जे अवशेष असतात हे जे आपल्या जमिनीतले, हे जमिनीमध्ये अवशेष खाण्यासाठी येत असतात ते, आणि अशाच पद्धतीने हे आपल्या पिकाला खात असतात आणि नवीन शेंडे हे आपले कुरतडून कोवळी काय असतात तो भाग आपला खाऊन टाकतात आणि अशा पद्धतीने आपली मर लागते. ह्याच्यामध्ये आपल्याला फवारणी जी करायची आहे ग्रोथसाठी, चना स्पेशल हे आपल्याला घ्यायचं आहे. प्रतिपंपाला 50 मिली आणि सोबत कंट्रोल हे कीटकनाशक आणि सोबत एक गॅस फॉर्मिंग पण आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जे बुरशीनाशक पण वापरायचं आहे, याच्यामध्ये थायपोनेट मिथाईल किंवा आपण ह्याच्यामध्ये स्पार्क किंवा आपण जे एखादं कार्बोनिजिम मॅन्कोजेब किंवा मॅन्को 75 किंवा M45 असं बुरशीनाशक वापरायचं आहे. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर घ्या 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.